फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 6 जूनचा एपिसोड रिव्ह्यू. काव्य जीवाला बोलत असते की मिथून काका येण्याच्या आधी तू कोणाला सांगितलं माझी शपथ घे. तेव्हा जीवा बोलतो तुझी शपथ. तेव्हा काव्य बोलते ठीक आहे, मला माहिती आहे तू माझी शपथ खोटी घेणारा नाही, पण मला सांग की हे कोणी केलंय. तेव्हा काव्य बोलते केलं मी मान्य. शेवटी तुझ्या मनासारखंच झालं ना जीवा, तुझी हीच इच्छा होती ना, हे कोणाला कळलं नाही पाहिजे, कोणाला दिसलं नाही पाहिजे. देवाने तुझंच ऐकलं की, आणि असं तुला वाटत असेल तर हा तुझा गैरसमज आहे जीवा. कारण आता ही काव्य ऐकणार नाही काहीच. तू आपल्या प्रेमाचे पुरावे नष्ट केलेस ना, पण मी आपल्यातलं प्रेम सगळ्यांना सांगणार म्हणजे सांगणारच. तेव्हा जीवा बोलतो तुला सांगायचं आहे ना, सगळ्यांना सांग, आत्ताचा ओरडून सांग, पण तू कितीही ओरडून सांगितलंस ना तरीही मी हे प्रेम मान्य करणार नाही. तेव्हा काव्य बोलते नाही मान्य करणार, ठीक आहे जीवा, तुला जे करायचं ते कर आता, आणि मला जे करायचं ते मी करेल, कळलं. तेवढ्या तिकडे पार्थ नंदिनी आणि मिथून काका खाली असतात. तेव्हा मिथून काका जोरात आवाज येतात, हे काव्य जीवा तिकडे काय करतायत, या इकडे. तेव्हा काव्य बोलते हो आलो. तेव्हा काव्य जीवाला बोलते जीवा तुला आपलं प्रेम मान्य करायचं नाही आहे ना, आता मी बघच काय करते. इकडे मिथून नंदिनी आणि नंदिनीला फार्म हाऊसच्या गोष्टी सांगत असतो. ते बोलत असतात तेवढं तिथे काव्य आणि जीवा येतो. ते सगळे बोलत असतात. तेव्हा पार्थ बोलतो की जीवा तेव्हा नेहमी फोनवर बोलत असायचा. तेव्हा नंदिनी बोलते फोनवर बोलत असायचे, एवढे कोणाशी फोनवर बोलत असायचे. तेव्हा पार्थ बोलतो जलस. तेव्हा नंदिनी बोलते अहो तसं नाही, कुठल्या तरी फ्रेंडशीच बोलत असतील नाही का. तेव्हा काव्य बोलते किंवा गर्लफ्रेंडशी. तेव्हा नंदिनी बोलते काही पण काय बोलतेस. तेव्हा काव्य बोलते अगं एवढं काही ताई त्यात असू शकते ना जीवाची गर्लफ्रेंड. तेव्हा काव्य बोलते अगं कमॉन ताई, 1 महिना झाला लग्नाला, 1 महिन्यात कुठलाही नवरा त्याच्या बायकोला एवढं सांगूच शकतो. तेव्हा नंदिनी बोलते काव्य काही काय बरळतेस ग, आणि एवढा वेळ तुम्ही तिकडे काय करत होतात. तेव्हा पार्थ बोलतो फार्म हाऊस दाखवत असेल ग. तेव्हा पार्थ विचारतो कसं वाटलं, जरा कौतुक करा ना. तेव्हा काव्य बोलते सांगते, पण त्याआधी मला तुमच्याशी अजून महत्त्वाचं बोलायचं आहे, ते बोलू. तेव्हा काव्य बोलते नाही मी विचारत का बसली, मी तेच आधी सांगते. तेव्हा नंदिनी बोलते नेमकं काय सांगायचं आहे. तेव्हा जीवा काव्याकडे बघतो. तेव्हा काव्य काहीतरी बोलणार. तेव्हा जीवा बोलतो एक मिनिट, त्याआधी ना मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा जीवा बोलतो खरं तर मला तुम्हा सगळ्यांना थँक्स बोलायचं आहे, इतकं छान सरप्राईज दिल्याबद्दल आणि तुम्हाला माझ्या आवडत्या जागी आणल्याबद्दल. तेव्हा जीवा बोलतो ॲक्च्युली ना आय फील मच बेटर हिअर. तेव्हा जीवा टॉपिक डायव्हर्ट करून बोलायला लागतो. तेवढ्यात काव्य बोलते आता माझं ऐकाल का, मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा नंदिनी बोलते बरं बोल. तेव्हा मिथून काका बोलतात की अरे तुम्ही इथे टाईमपास करत बसलात तर रात्र कधी होईल आपल्याला कळणार नाही, आपल्याला संध्याकाळची तयारी करायची आहे. तेव्हा मिथून नंदिनीला पार्थला घेऊन जातो. तेव्हा काव्य परत जीवाचा हात पकडते आणि बोलते काय रे, मी बोलत होती तर मला मध्येच कट केलंस तू, असं कितीदा करणार आहेस तू. तेव्हा काव्य बोलते आज रात्री 12 वाजता वाढदिवस आहे ना तुझा, चल दिला तुला वेळ, आज रात्री 12पर्यंत तुला वेळ दिला मी. आज रात्री 12पर्यंत तुला काय करायचं कर, जे बोलायचं ते बोल, पण आज रात्री 12 तर मी आपलं प्रेम कबूल करणार म्हणजे करणारच, सगळ्यांसमोर आणणारच. फार्म हाऊसवर नंदिनी मटण शिजायला टाकते आणि काव्याला सांगत असते की जीवा तिखट खात नाही असं तसं, आणि पार्थबद्दलही सांगत असते. तेव्हा काव्य रागाने उठते. तेव्हा नंदिनी तिला विचारते की काय झालं, अशी अचानक उठून का चालली आहेस. तेव्हा नंदिनी विचारते बोलत का नाहीस माझ्याशी, निघताना केवढा उत्साह होता, काय झाले, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा काव्य बोलते हो ठीक आहे सगळं, वेळ पुढे सरकत नाही ना म्हणून चिडचिड होते. तेव्हा नंदिनी बोलते कमाल आहे हा तुझी काव्या, चिडचिड करायला कुठलंही कारण पुरेसं पडतं तुला, मुळात वेळ पुढे सरकण्याची वाट का बघतेस. तेव्हा काव्य बोलते मी फक्त 12 कधी वाजणार आहे याची वाट बघते. नंदिनी स्माईल करून बोलते मी सुद्धा. तेव्हा काव्य बोलते तू कशाला. तेव्हा नंदिनी बोलते कशाला म्हणजे अगं आज जीवाचा बर्थडे, आता मी वाट बघणार नाही तर मग कोण बघणार. तेव्हा नंदिनी बोलते ऐक ना, मी जीवासाठी खास सरप्राईज प्लॅन केला आहे. तेव्हा काव्य बोलते सरप्राईज, काय सरप्राईज. तेव्हा नंदिनी बोलते मी तुला सांगेल पण तू हसू नको. तेव्हा काव्य बोलते मी कशाला हसेल ताई. तेव्हा नंदिनी बोलते प्रॉमिस कर तू हसणार नाही. तेव्हा काव्य बोलते ताई मी तुला प्रॉमिस करते मी हसणार नाही, आता सांगशील. तेव्हा नंदिनी बोलते मी कविता केली आहे जीवांसाठी. तेव्हा काव्य बोलते ताई माणसं कविता प्रेमात पडल्यावर करतात, तू जीवाच्या प्रेमात पडली नाही आहेस ना. तेव्हा नंदिनी थोडी शांत होते आणि तिला सगळं आठवत असतं की जीवा तिच्यासाठी काय काय करतो. तेव्हा काव्य नंदिनीला पुन्हा विचारते ताई बोल ना ताई, तू जीवाच्या प्रेमात पडली नाही आहेस ना. तेव्हा नंदिनी बोलते अजून नाही पडली तशी, आणि मला प्रेमात पडण्याची एवढी घाई नाही आहे, आमच्यात छान मैत्री होऊ दे, छान संवाद होऊ दे, प्रेमाचं काय लग्नानंतर होईलच की प्रेम. तेव्हा काव्य बोलते पण जीवा आधीच कोणाच्या प्रेमात असतील तर. इकडे जीवा विचारत असतो. तेवढ्यात पार्थ तिथे येतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. जीवा दचकतो. तेव्हा पार्थ विचारतो की एवढं दचकायला काय झालं. तेव्हा जीवा बोलतो की तू अचानक हात ठेवला ना म्हणून
दचकायला झालं तेव्हा पार्थ जीवासाठी काहीतरी सूप घेऊन येतो. तेव्हा जीवा बोलतो की छान दिसतोयस. तेव्हा पार्थ बोलतो एवढी मिळमिळीत कॉम्प्लिमेंट, माझा भाऊ आहेस ना, चांगली कॉम्प्लिमेंट दे. तेव्हा जीवा बोलतो हँडसम हंक दिसतोयस. तेव्हा पार्थ बोलतो आता कसं, बरं ऐक, तुझ्यासाठी आळणी रस्सा बनवलाय, टेस्ट कर. तेव्हा जीवा बोलतो अरे टेस्ट काय करायचा, चांगलाच झाला असणार. तेव्हा पार्थ बोलतो चांगला झालाय की नाही टेस्ट करूनच सांग. तेव्हा जीवा बोलतो चांगलाच झाला असणार, मूड नाही आहे माझा. तेव्हा पार्थ बोलतो टेस्ट कर, तुझा इथे यायचाही मूड नव्हता, कळलं. तेव्हा पार्थ जीवाला जबरदस्त टेस्ट करायला लावतो आणि विचारतो कसा झालाय. तेव्हा जीवा बोलतो छान झालाय, रोजच्यापेक्षा वेगळा झालाय. तेव्हा पार्थ बोलतो होणारच ना, तुझ्या बायकोने गेलाय. हे ॲप्रेन वगैरे घालून मी फक्त थोडी शायनिंग मारली, बाकी सगळं तुझ्या लाडक्या बायकोचं आहे बरं का. तेव्हा पार्थ बोलतो आणि हो, तुला बऱ्याच डिश टेस्ट करायच्या आहे बरं का, आणि आत्ता जी डिश करतोय ना ती तुझी आणि काव्याची फेवरेट आहे. तेव्हा पार्थ संपव म्हणून तिथून निघून जातो. तेव्हा जीवा मनात बोलतो मला आता माझं आणि काव्याचं नाव एकत्र यायला पण भीती वाटायला लागली आहे. तेव्हा जीवा मिथुनला बघतो आणि मनात बोलतो की मिथुन काका, आणि हा चोर पावलांनी कुठे चाललायस, बघायला हवं. तेवढं तिकडे काव्या नंदिनीला विचारत असते, सांग ना ताई, लग्नाआधी जीवाचं दुसऱ्या कुणावरती प्रेम असेल तर. तेव्हा नंदिनीला जीवाचे लग्नाआधीचे गिफ्ट्स आठवतात आणि ती त्या विचारांमध्ये जाते. तेव्हा नंदिनीला तेही आठवतं की जीवाने उत्तर दिलेलं असतं की होतं माझं एका मुलीवर जीवापाड प्रेम, एकतर्फी प्रेम होतं असं. तेव्हा काव्या बोलते ताई बोल, सांग ना. तेव्हा नंदिनी बोलते अगं असेल लग्नाआधी प्रेम, असू देत ना मग. हे बघ, लग्नाआधी जे असेल ते असेल, पण आता देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं आमच्या दोघांची गाठ जुळली की नाही. तेव्हा नंदिनी स्माईल करून बोलते माझ्यासाठी तेवढंच सत्य आहे. तेव्हा काव्या बोलते अशी कशी आहेस गं तू ताई, नक्की कशाशी बनली मला कळतच नाहीये. अगं मगाशीच पार्थने सांगितलं ना, लॉनमध्ये उभं राहून जीवा तासन तास कोणाशी तरी गप्पा मारत असायचा. मग ते कोणाशी गप्पा मारत असायचे, काय बोलत असायचे, हे विचार नाही येत का तुझ्या डोक्यात, जराही डाऊट येत नाही का तुझ्या डोक्यात. तेव्हा नंदिनी बोलते अगं यात डाऊट काय घ्यायचा काव्या, आता तू सुद्धा नाही का तासन तास कोण तुझी ती मैत्रीण जीविका तिच्याशी फोनवर बोलत बसायचीस, मग मी डाऊट घ्यायला हवा होता का तुझ्यावर. तेव्हा नंदिनी बोलते एक सांगू, जीवांच्या लग्नाआधीच्या प्रेमाबद्दल मला आधीच माहिती आहे. तेव्हा काव्या बोलते काय ताई, अगं काय बोलतेस तू. तेव्हा नंदिनी बोलते खरं तेच बोलते, जीवांनी स्वतःच सांगितलंय मला. तेव्हा काव्या बोलते काय सांगितलंय, बोल ना ताई. तेव्हा नंदिनी बोलते की खरं तेच बोलते, खरं तर नवरा बायकोमधल्या गोष्टी दुसऱ्याला कोणाला सांगू नये असं बोलतात. तू बहीण आहेस माझी, तुला विश्वासाने सांगायला काहीच हरकत नाही. त्या दिवशी मी त्यांची खोली आवरत असताना मला त्यांच्या कपाटामध्ये एक हँडमोल्ड सापडलं, एका मुलीच्या हाताचं. एका मुलीने एकत्र धरलेले हात होते ते. तेव्हा काव्याला ते हँडमोल्ड जेव्हा ते करतात ते आठवतं. तेव्हा ती विचारते मग. तेव्हा नंदिनी बोलते त्यावर JK लिहिलेलं होतं. मला अंदाज आला की J म्हणजे जीवा असेल आणि K म्हणजे. तेव्हा काव्य विचारते K म्हणजे. तेव्हा नंदिनी बोलते तेच तर, ते मला माहीत नाहीये. जीवाने माझ्या हातात ते हँडमोल्ड पाहिलं. मी त्यांना खोदून विचारल्यावर त्यांनी तेव्हा मला सांगितलं की लग्नाआधी त्यांचं कोणावर तरी एकतर्फी प्रेम होतं. तेव्हा काव्य शॉक होते आणि बोलते एकतर्फी. तेव्हा नंदिनी बोलते आधी पटलं नव्हतं मला ते, पण नंतर त्यांच्या छातीवर क वरून मला काहीतरी टॅटू वाटलं. तेव्हा काव्याला ते टॅटूही आठवतं जीवा काढतो तेव्हा काव्या नंदिनीला विचारते काय होतं. तेव्हा काव्य विचारते कधी. तेव्हा नंदिनी बोलते त्या दिवशी नाही का तुझ्या हातून जीवाच्या शर्टवर चहा सांडला होता, तेव्हा ते चेंज करायला वर गेले तेव्हा बटन लावत असताना मला तो टॅटू दिसला. तेव्हा काव्य बोलते मग ताई, टॅटू काढण्यापर्यंतचं प्रेम एकतर्फी असेल असं वाटलं तुला. मला तर हे ऐकूनही खोटं वाटतंय. तेव्हा नंदिनी बोलते अगं तुला वाटणारच, कारण तू जीवांची बायको नाही आहेस ना, त्यामुळे तुला काहीही वाटू शकतं आणि मी त्यांची बायको आहे म्हणून माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं ते कदाचित म्हणताय एकतर्फी तर तसंच असेल. तेव्हा काव्य थोडी शॉक होते आणि बोलते माहिती आहे मला, मी जीवांची बायको नाही आहे. ताई, जर मी जीवाची बायको असते तर मी शोधून काढलं असतं तर क वरून काय नाव असेल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.